नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 7. एकाने श्री रमण महर्षींना प्रश्न विचारला, गुरुकृपा म्हणजे नेमके काय? गुरुकृपा म्हणजे नेमके काय? यावर महर्षींनी फारच छान उत्तर दिले. ते म्हणाले, एखादा गाढ झोपलेला हत्ती स्वप्नात पाहिलेल्या भयंकर सिंहाच्या केवळ दर्शनाने जागा होतो, तशी गुरुकृपा असते. त्याच्या केवळ दर्शनाने किंवा स्मरणानेही काम होते. एखादा गाढ झोपलेला हत्ती स्वप्नात पाहिलेल्या भयंकर सिंहाच्या केवळ दर्शनाने जागा होतो, तशी गुरुकृपा असते. त्यांच्या केवळ दर्शनाने अथवा स्मरणाने काम होते. यावर प्रश्नकर्ता म्हणाला, श्री अरविंद योगी म्हणतात की तुमचे कुणीच गुरु नव्हते. महर्षी यावर म्हणाले, आपण गुरु कोणाला म्हणतो यावर सर्व अवलंबून आहे. आपण गुरु कोणाला म्हणतो यावर सर्व अवलंबून आहे. श्री भगवान दत्तात्रेयांनी पंच महाभूत आदी असे 24 गुरु मानले, पण 25वा गुरु हा नरदेह मानला, जो की आपल्या समोर प्रत्यक्ष आहे. मग प्रश्न विचारणाऱ्यांनी अजून एक जे कृष्णमूर्ती संबंधी प्रश्न विचारला. प्रश्न असा, जे कृष्णमूर्ती म्हणतात की गुरूंची गरजच नाही, जे कृष्णमूर्ती म्हणतात की गुरूंची गरजच नाही, यावर महर्षी म्हणाले, त्यांना हे कसे कळले? त्यांना हे कसे कळले? पण खरा सद्गुरू तुमच्या आतच आहे. पण खरा सद्गुरू तुमच्या आतच आहे. मग प्रश्नकर्त्याने आपली व्यथा व्यक्त केली. तो म्हणाला, पण मला दृश्य असा गुरु पाहिजे. मला दृश्य असा गुरु पाहिजे. महर्षी म्हणाले, हे बघा, हा तुमच्या समोर प्रत्यक्ष दृश्य स्वरूपातील गुरु तुम्हाला म्हणतो ना की खरा गुरु तुमच्यात आहे. ते मान्य का होत नाही? आणि पुढे म्हणाले, इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. या वचनाचे रहस्य हेच आहे. नंतर प्रश्नकर्ता वेगळ्याच ट्रॅकवर गेला. तो म्हणाला, महर्षी, आपण आपला उपदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न का करत नाही? महर्षी म्हणाले, नाही, मी असे करत नाही. मी असे करत नाही. हे जर तुमचे म्हणणे आहे, तर ते तुम्ही कशावरून म्हणता? मी एखाद्या उंच व्यासपीठावरून ओरडून लोकांना जमा करत नाही म्हणूनच ना. मी एखाद्या उंच व्यासपीठावरून ओरडून लोकांना जमा करत नाही म्हणूनच ना. पण खरे ज्ञान मौनातूनच प्रगट होत असते. पण खरे ज्ञान मौनातूनच प्रगट होत असते. 1-2 तास मोठ्याने प्रवचन देण्याने जे होत नाही, 1-2 तास मोठ्याने प्रवचन देण्याने जे होत नाही, ते केवळ मौनातून साधते. ते केवळ मौनातून साधते. जेव्हा गुरु आपल्या करुणामयी नेत्रातून शिष्याच्या डोळ्यात मौन राहून पाहतात, तेव्हाच ते शिष्यावर गुरुकृपाचा अखंड वर्षाव करतात. आणि त्या अखंड वर्षावातून आत्मबोध शिष्याच्या ठिकाणी
सहज प्राप्त होतो. प्रश्न विचारणारा फारच जिज्ञासू दिसतो. प्रश्नकर्ता म्हणाला, आपण दीक्षा वगैरे देत असता का? आपण दीक्षा वगैरे मंत्र वगैरे काही देत असता का? महर्षी म्हणाले, मौन हीच सर्वात मोठी प्रभावी दीक्षा आहे. मौन हीच सर्वात मोठी प्रभावी दीक्षा आहे. यांची परंपरा म्हणजे या मौन दीक्षेची परंपरा ही दक्षिणामूर्तीपासून सुरू आहे. ही श्री दक्षिणामूर्तीपासून सुरू आहे. स्पर्श, दृष्टी इत्यादी द्वारा जी दीक्षा दिली जाते त्यापेक्षा मौन दीक्षा थेट हृदयाला भिडते. मौन दीक्षा थेट हृदयाला भिडते. सद्गुरूच्या मौनात प्रचंड शक्ती आहे. सद्गुरूंच्या मौनात प्रचंड शक्ती आहे. ते गाडाभर शास्त्रात सुद्धा नाही. ते गाडाभर शास्त्रीय ग्रंथात सुद्धा नाही. आणि खरे म्हणजे गुरु तुमच्यातच आहे. खरे म्हणजे गुरु तुमच्यातच आहे. तमिळ भाषेत भरणी नावाचे एक लोकप्रिय काव्य आहे. तमिळ भाषेमध्ये भरणी नावाचे एक अतिशय लोकप्रिय काव्य आहे. ते एका शिष्याने आपले गुरु जे स्वरूपानंदा त्यांच्या स्तुतीकरता केले आहे. ही त्यावेळची गोष्ट आहे. अर्थात त्यावेळच्या तथाकथित पंडित वर्गाने या त्यांच्या काव्यावर भयंकर आक्षेप घेतला की असले भरणी काव्य हे फक्त महापराक्रमी राजे वगैरे यांच्यावरच रचता येते. स्वरूपानंदासारख्या गुरुवर रचता येत नाही. ज्यांनी रणांगणात हजारो शत्रू मारले असे महापराक्रमी राजे, ज्यांनी हजारो हत्ती मारले अशांवरच हे भरणी काव्य रचता येते. मग यावर खूप वादविवाद झाले आणि शेवटी ठरले की प्रत्यक्ष गुरुकडेच जाऊन याची शहानिशा करावी. त्यांनाच जाऊन विचारावे की खरे काय आणि खोटे काय. गुरूंना या बाबतीत विचारले गेले तेव्हा ते मौन राहिले. काही बोलेच ना. पूर्ण दिवस गेला, रात्रही गेली. असे दिवस रात्र बरेच गेले. अगदी 4 दिवस झाले. सगळेच्या सगळे बसूनच होते. कुणाची हिंमत झाली नाही उठायची. पण त्या दिवशी सर्वांना एक बोध एकदमच झाला की हजारो हत्ती मारणे ही तर फारच क्षुल्लक गोष्ट आहे. हजारो हत्ती मारणे ही तर फारच क्षुल्लक गोष्ट आहे. पण हजारोंचा अहंकार नष्ट करणे म्हणजे गुरु जेव्हा उपदेश करतात आपल्या शेकडो हजारो शिष्यांना तेव्हा त्यांचा अहंकार नष्ट होतो. हे इथे गृहीत धरले आहे. पण हजारोंचा अहंकार नष्ट करणे महाकठीण जे काम सद्गुरू नेहमी करत असतात. म्हणून त्यांच्यावर भरणी काव्य रचणे हे योग्यच म्हणावे लागेल. कारण मौनाची भाषा सर्वात प्रभावित आहे. मौनाची भाषा सर्वात प्रभावी आहे. मौन म्हणजे गुरुकृपेचा कळस होय. मौन म्हणजे गुरुकृपेचा कळस होय. मौन म्हणजे सर्वात उच्च असा उपदेश. मौन म्हणजे सर्वात उच्च असा उपदेश. पण शिष्य जसा पक्व तरच त्याचा फायदा लवकर. पण शिष्य जसा जिज्ञासू, कळकळ असणारा, पक्व असा जर असेल तर त्याला त्याचा फायदा लवकर होईल. ज्यानंतर रमण महर्षींनी खूप छान उदाहरणाने हे सगळं समजावून सांगितलं आहे. ते म्हणतात, ओले लाकूड आणि कोरडे लाकूड आणि कोळसा. ओले लाकूड, कोरडे लाकूड आणि कोळसा कमी जास्त पेटायला यांना कमी जास्त वेळ लागतो. म्हणजे लाकूड आणि कोरडे लाकूड, ओले लाकूड, कोळसा यांना पेटायला कमी जास्त वेळ लागतो. हे ठीक आहे, हे समजलं. पण गन पावडर मात्र त्वरित पेट घेते.
पण गन पावडर मात्र त्वरित भेट घेते. त्याप्रमाणे हे समजावे. जर शिष्य पक्व असला तर गन पावडर प्रमाणे तो लगेच पेट घेतो. याला कारण केवळ खरी जिज्ञासा आणि खरी कळकळ हेच आहे. मग प्रश्नकर्ता पुढे म्हणाला, संत संघाचे महत्व काय आहे? सत्संगाचे महत्व काय आहे? महर्षी म्हणाले, हे बघा, आपल्या असणेपणाविषयी जागृत राहणे हाच खरा सत्संग. महर्षी म्हणाले, आपल्या असणेपणाविषयी जागृत राहणे हाच खरा लक्ष, हाच खरा सत्संग. आपल्या असणेपणाकडे निरंतर लक्ष ठेवणे हाच खरा सत्संग. मी नाही असे कधीच कुणाला वाटू शकत नाही आणि मी नाही असे कुणी कधीही म्हणू शकत नाही. म्हणूनच असणेपणा हे सत, म्हणूनच असलेपणा हे सत, म्हणूनच असलेपणाशी चिकटून राहा, हाच खरा सत्संग होय. म्हणून असणेपणाशी चिकटून राहा, हाच खरा सत्संग होय. प्रश्नकर्ता, ध्यान आणि विचारणा, मेडिटेशन अँड सेल्फ इन्क्वायरी. ध्यान आणि विचारणा. विचारणा हा शब्द योग वशिष्ठात आलेला आहे. कृष्णमूर्ती नेहमी तोच शब्द वापरतात. इंग्रजी अनुवाद सेल्फ इन्क्वायरी असा होऊ शकतो. ध्यान आणि विचारणा या दोघात काय फरक आहे? महर्षी म्हणाले, तसे दोन्ही एकच आहेत. तसे दोन्ही एकच आहेत, पण ज्यांना विचारणा जमत नाही, ज्यांना सेल्फ इन्क्वायरी जमत नाही, त्यांनी प्रारंभी ध्यानाचा आश्रय करावा. ज्यांना विचारणा सेल्फ इन्क्वायरी जमत नाही, त्यांनी प्रारंभी ध्यानाचा आश्रय घ्यावा. म्हणजे अहम किंवा विचाराला त्याच्या मूळ स्रोतात विलीन करण्याकडे लक्ष ठेवावे लागेल. प्रश्नकर्ता अजून पुढे म्हणतो, पण आम्ही या बाबतीत तर घोर अज्ञानी आहोत. पण आम्ही तर या बाबतीत घोर अज्ञानी आहोत. न आम्हाला मेडिटेशन समजत, म्हणजे ध्यान समजत, न विचारणा जे सेल्फ इन्क्वायरी आहे तेही समजत नाही. या बाबतीत तर आम्ही घोर अज्ञानी आहोत. हे आम्हाला कसे जमणार सर्व? महर्षी यावर म्हणाले, हे बघा, प्रथम याचा विचार करा. कशाचे अज्ञान आणि नंतर विचार करा कुणाचे अज्ञान. प्रथम विचार करा कशाचे अज्ञान आणि नंतर विचार करा कुणाला अज्ञान. जर तुमच्या असण्याचे अज्ञान तुम्हाला असेल, जर तुमच्या असण्याचे म्हणजे तुमच्या असणेपणाचे अज्ञान तुम्हाला असेल, तर ते शक्यच नाही. म्हणजे असे अज्ञान कुणाला असणे शक्यच नाही. किंवा तसे नसेल तर दोन स्व थोडेच आहेत. ते म्हणतात देअर इज नो टू सेल्फ. तसे नसेल तर दोन स्व थोडेच आहेत. एक जाणणारा व दुसरा ज्याला जाणायचे आहे असा. प्रश्नकर्ता म्हणतो, दोन स्व मात्र निश्चित नाही. एक जाणणारा आणि दुसरा ज्याला जाणायचे आहे असा. पण काहीतरी अपुरेपणाची भावना तर निश्चित आहेच ना. महर्षी यावर म्हणतात, ही भावना तुमच्या मनाचा एक खेळ आहे. काही कमी नाही, काही जास्त नाही. जेव्हा तुम्ही गाढ निद्रेत असता तेव्हा अशी भावना असते का? जेव्हा तुम्ही गाढ निद्रेत असता तेव्हा अशी कमी जास्तपणाची भावना असते का? तेच गाढ निद्रेतील तुम्ही
आता या जागृतीत पण आहात, आता या जागृतीत पण आहात. पण जागृतीत आल्यावर काय असा फरक पडला सांगा बरे. पण जागृतीत आल्यावर काय असा फरक सांगा बरे. फरकाची कल्पना हा केवळ आणि केवळ मनाचा खेळ आहे. फरकाची कल्पना हा केवळ मनाचा खेळ आहे. फक्त फरक इतकाच की मन शरीर जागृतीत सक्रिय आहे आणि गाढ निद्रेत ते तसे सक्रिय नाही. पण तुम्ही म्हणजे असणेपणा, म्हणजे तुम्ही म्हणून, म्हणजेच असणेपणा म्हणून तुम्ही जसेच्या तसेच आहात. गाढ निद्रेत शरीर मनाशिवाय तुम्ही असताच ना. गाढ निद्रेत शरीर मनाशिवाय तुम्ही असणेपणाच्या स्वरूपात असताच ना. मग जागृत अवस्थेत तसेच राहायला काय मोठी अडचण आहे. मग जागृत अवस्थेत तसेच राहायला काय मोठी अडचण आहे. प्रश्नकर्ता म्हणतो, हे सगळे समजते हो, शाब्दिकरित्या हे सगळे समजते, पण ते वळत नाही, त्याला काय करावे. महर्षी म्हणतात, हे बघा, जास्त काळजी करू नका, जास्त काळजी करू नका, जमते जमत नाही वगैरे वगैरे, जास्त काळजी करू नका. फक्त आपल्या असणेपणाकडे निरंतर लक्ष ठेवा. या बाबतीत कळकळ बाळगा. या बाबतीत हे आपल्याला करायचंच असा निर्धार करा. या एकाच गोष्टीला चिटकून राहा. सर्व काही हळूहळू जमेल आणि नंतर लक्षात येईल की मन जसे जसे शुद्ध होत राहील तसे तसे तेच स्व आहे हे कळेल. हे अतिशय महत्वाचं आहे. नंतर लक्षात येईल की मन जसे जसे शुद्ध होईल तसे तसे तेच स्व आहे हे तुम्हाला कळेल. यालाच आत्मनिष्ठा असे म्हणतात. यालाच आत्मनिष्ठा असे म्हणतात. मग आता ध्यान वगैरेची काही गरज लागणार नाही. मग आता ध्यान वगैरेची काही गरज वाटणार नाही. लक्षात येईल की अरे, आपण जसे आहोत तसेच राहायला ध्यान वगैरेची खरंच गरज आहे का हो. मग लक्षात येईल की अरे, आपण जसे आहोत तसेच राहायला ध्यान वगैरेची खटपट करण्याची काही गरज आहे तरी काय. प्रश्नकर्ता यावर म्हणाला, महर्षी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याचे मी सतत चिंतन करू काय. म्हणजे आतापर्यंत श्री रमण महर्षींनी जे सांगितले ते एवढे काही त्याला महत्वाचे वाटत नाही असे दिसते. म्हणून तो प्रश्न विचारतो, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याचे मी सतत चिंतन करू काय. महर्षी यावर म्हणाले, हे बघा, वस्तुता अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा पण केवळ एक विचारच आहे. हे रमण महर्षीचे विधान अतिशय क्रांतिकारक आहे. हे रमण महर्षीचे विधान अतिशय क्रांतिकारक आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा वस्तुतः एक विचारच आहे. त्याशिवाय तो जास्त काहीही नाही. त्याशिवाय तो काही जास्त नाही. मी ब्रह्म आहे असे कोण म्हणते, याचे अनुसंधान त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. मी ब्रह्म आहे असे कोण म्हणते, याचेच अनुसंधान ठेवणे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. ब्रह्म तर तसे निश्चित म्हणत नाही. ब्रह्म तर तसे निश्चित म्हणत नाही की अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे. त्याला काय गरज पडली हो त्याची. त्याला काय गरज पडली हो त्याची. याच मीच्या मुळाशी जा. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असे कोण म्हणतो, या कोण म्हणणाऱ्या या मीच्या मुळाशी जा. मग मी ब्रह्म आहे असे पण म्हणण्याची गरज उरणार नाही. मग मी ब्रह्म आहे असे पण म्हणण्याची गरज उरणार नाही. कारण तुम्ही
तेच तर आहा. कारण तुम्ही तेच तर आहा. मग उगीच मनाला का समजावत राहता अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. म्हणूनच थोडाफार फरक, अर्थात असे म्हणून किंवा न फोडून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही जरी म्हटले अहम ब्रह्मास्मी आणि जरी नाही म्हटले तरी काहीच फरक पडणार नाही. एखाद्या मनुष्याला मी मनुष्य आहे असे थोडेच म्हणावे लागते, किंवा एखाद्या मनुष्याला मी मनुष्य नाही असे थोडेच म्हणावे लागते. प्रश्नकर्ता जिज्ञासू आहे. तो अजून एक प्रश्न विचारतो, 2 भुवयामध्ये ध्यान करणे जरुरी आहे काय? आणि बरेच प्रश्न आणून ठेवले दिसतात. प्रश्न विचारण्यात जास्त रस दिसतो, उत्तरे ऐकण्यात कमी रस दिसतो. 2 भुवयामध्ये ध्यान करणे जरुरी आहे काय? महर्षी म्हणाले, प्रत्येकाचा मूळ अनुभव आहे की आपण आहो म्हणून. यात काहीच संशय नाही. याला कुठलाच पुरावा नको, याला कुठले सर्टिफिकेट नको. कोणत्याही शास्त्रग्रंथाचे अध्ययनामुळे आपण आहो हे कळत नाही, ते आपोआपचेच आहे. या मुख्य गोष्टीचे भान न ठेवता इतर कशाची तरी गरज आहे का हो? या मुख्य गोष्टीचे भान न ठेवता म्हणजे आपण आहो असणेपणा, या मुख्य गोष्टीचे भान न ठेवता इतर कशाची गरज आहे काय? समजा की असलेपणा हा एक विशाल सागर आहे. आणि त्यात अहमचे असे असंख्य बुडबुडे येतात, विरतात, जातात. त्यांनाच वाटले तर तुम्ही जीव म्हणा, पण बुडबुडे आणि पाणीच आहेत, दोघं एकच आहेत. ते पाण्यातूनच उगम पावतात आणि फुटले तरी पाण्यातच विलीन होतात. ते बुडबुडे असले तरी वस्तुतः पाणीच असतात, समुद्रच असतात. फुटले तरी ते समुद्रच होतात. ही एक साधी गोष्ट न समजल्यामुळे योग, भक्ती, कर्म इत्यादीचे मार्ग सांगावे लागतात आणि मनुष्य केवळ मार्गातच अडकून पडतो. खरं सांगायचं तर आपल्या असण्यासारखा थेट कशाचाच अनुभव नाही. या कोणत्याच मार्गाची मग गरज पडणार नाही. किंबहुना कशाचीही मदत तुम्हाला या बाबतीत होऊ शकत नाही. नमस्कार. आता लयच पॉवरफुल आहे वाच.